हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की व्हेरियस जे फिजिकल क्वांटिटी आहे त्याचे मेजरमेंट ज्यावेळी आपण करतो त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या एरर येतात. त्या एरर कोणकोणत्या प्रकारच्या आहेत त्या बघणार आहे आपण. आणि त्या एरर आल्यानंतर त्या मिनिमाइज कशा करता येतील. कंप्लीट तर रिमूव्ह आपण एरर करू शकत नाही, पण ते मिनिमाइज कशा करायच्या आहे, त्याचं एस्टिमेशन कसं करायचं आहे, म्हणजे त्याचं फॉर्म्युलेशन म्हणजे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे त्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्याच फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर आयदर त्याची सबस्ट्रॅक्शन किंवा ॲडिशन किंवा मल्टिप्लिकेशन अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. सो अशा केसमध्ये ह्या एरर तुम्हाला कशा एस्टिमेट करता येतील हे आपण त्याचं फॉर्म्युलेशन बघणार आहे. ॲज वेल एज काही न्यूमरिकल प्रॉब्लेम तुमच्या बुकमधले आहेत ते आपण सॉल्व्ह करून घेणार आहे, किंवा ते प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह करता येतील हे आपण पाहणार आहे. ओके, एरर्स. एररचा मिनिंग आहे त्रुटी किंवा मिस्टेक्स. फिजिक्स किंवा इंजिनिअरिंगमध्ये मेजरमेंटला खूप महत्त्व आहे. बरेचसे आपण फिजिकल क्वांटिटी शिकलो, जसं की लेंथ, मास, टाईम आहे, देन इंटेन्सिटी आहे, देन अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, टेम्परेचर आहे. ऑल दिस फिजिकल क्वांटिटी वी हॅव टू मेजर. आपल्याला ते मेजर करावे लागतात. त्यासाठी व्हॅरियस इन्स्ट्रुमेंट्स आहेत मेजरमेंटसाठी, विथ व्हॅरियस लिस्ट काउंट, की ज्याचे लिस्ट काउंट वेगवेगळे आहेत. लिस्ट काउंट म्हणजे काय, की कमीत कमी मेजर किती करता येते आपल्याला. जसं की तुम्ही आतापर्यंत ऑर्डिनरी स्केलच्या सहाय्यानं मेजर करायचा लेंथ स्कूलमध्ये किंवा जॉमेट्रीचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे तुमच्याकडे स्केल असायचा आणि तुम्ही मेजरमेंट घ्यायचे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं सांगितलं की व्हॉट इज द लेंथ ऑफ दिस ए अँड बी. ए अँड बीची लेंथ किती आहे असं विचारलं. तुम्ही काय करायचा, हे स्केल घ्यायचा, अशा प्रकारे ए पॉईंट आहे तो झिरोला ॲडजस्ट करायचा आणि बी पॉईंट कुठं येतोय तो पाहायचा आणि तुम्ही याची लेंथ लिहायचा. फॉर एक्झाम्पल दिस ए बी लेंथ इज 3.1 सेंटीमीटर. 3.1 सेंटीमीटर. So this scale has ability to measure one decimal after one digit after one decimal point. डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिटपर्यंत याची मेजर करण्याची कॅपॅबिलिटी आहे. म्हणजे याच्यामध्ये स्मॉलेस्ट डिव्हिजन किती आहे, तर याच्यामध्ये टोटल 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर असे मार्किंग आहेत. त्याच्यामध्ये आणि छोटे 10 मार्किंग आहेत. ओके, 0 to 1 सेंटीमीटरमध्ये आणि छोटे मार्किंग आहेत, त्याला आपण म्हणतो मिलीमीटर किंवा 0.1 सेंटीमीटर. 0.1 सेंटीमीटर म्हणजे हे जे स्केल आहे तुमच्या अशा प्रकारचा, इथं 0 आहे, इथं कसं आहे, इथं 1 सेंटीमीटर आहे. मी आता झूम करून दाखवतो थोडंसं. हे 0 आणि 1 सेंटीमीटर झूम केलं, इथं 0.5 आहे आणि त्याच्यामध्ये असे मार्किंग आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5ची लाईन आहे. देन 6, 7, 8, 9 आणि ही 1ची लाईन आहे. ओके, 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. सो याच्यामध्ये जी स्मॉलेस्ट डिव्हिजन आहे ती 1 मिलीमीटर किंवा 0.1 सेंटीमीटर, याला आपण म्हणतो लिस्ट काउंट. लिस्ट काउंट नाव त्याचं मिनिंग आहे. लिस्ट म्हणजे कमीत कमी आणि काउंट म्हणजे मेजर. कमीत कमी हे स्केल किती मेजर करू शकतं, तर 1 मिलीमीटर किंवा 0.1 सेंटीमीटर. सो ऑर्डिनरी स्केल आहे, याचा लिस्ट काउंट किती आहे, लिस्ट काउंट आहे 0.1 सेंटीमीटर. बट एखादा ऑब्जेक्ट आहे जो 0.1 सेंटीमीटरपेक्षा लहान आहे, तो कसा मेजर करता येईल, म्हणजे याच्यापेक्षा एवढंच त्याची लेंथ एवढीच आहे. इथे आपल्याकडे मार्किंग इथपर्यंत अवेलेबल आहेत, पण त्याची लेंथ आहे ती खूप छोटी आहे. म्हणजे इथपासून इथपर्यंत आपण 1 मिलीमीटर म्हणतो किंवा 0.1 सेंटीमीटर, पण एक ऑब्जेक्ट आहे त्याची लेंथ एवढी लहान आहे, तो मेजर याच्या साह्याने मेजर करता येणार नाही. किंवा आपला जो डोक्याचे केस आहेत, हेअर्स आहेत, त्याची जाडी तुम्हाला किंवा थिकनेस तुम्हाला मेजर करायचा असेल तर तो या स्केलच्या साह्याने मेजर करता येणार नाही. सो अशा प्रकारचे जे मेजरमेंट आहे करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, की ज्याचं लिस्ट काउंट आहे, म्हणजे हे जे 1 mm आहे याच्यामध्ये आणि छोटे मार्किंग असलेले डिव्हाइस पाहिजे, किंवा याचा लिस्ट काउंट आणि कमी असलेले काही डिव्हाइस किंवा इन्स्ट्रुमेंट आपल्याला हवे असतील. तसे इन्स्ट्रुमेंटचं प्रॅक्टिकल आपल्या सिलेबसमध्ये अशा प्रकारचे 2 प्रॅक्टिकल आपण घेणार आहे. जसं की पहिला आहे डिव्हाइस आहे, त्याचं नाव आहे व्हर्नियर कॅलिपर. ओके, व्हर्नियर कॅलिपर हे ऑर्डिनरी स्केलसारखं केलं आहे आणि इथं जी विंडो आहे त्याच्यावरती छोटे मार्किंग आहेत, त्याच्या साह्यानं आपण हे कमीत कमी किती मेजर करू शकतो. व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट आहे 0.01 सेंटीमीटर. म्हणजे 10 टाइम्स ऑर्डिनरी स्केलपेक्षा 10 टाइम्स स्मॉलर हे मेजर करू शकतो. ओके, आणि एक इन्स्ट्रुमेंट आहे आपल्याकडे मेजरिंगसाठी, त्याचं नाव आहे मायक्रोमीटर स्क्रू गेज. ओके, याच्यावरती कशा आहेत, सर्क्युलर मार्किंग आहेत आणि ज्या रेग्युलर मार्किंग आहेत त्या या रॉडवरती इथं आहेत. ओके, याच्या साह्यानं आपण मेजर करू शकतो 0.001 सेंटीमीटर. ओके, सो ऑर्डिनरी स्केलचं जो लिस्ट काउंट आहे 0.1. देन व्हर्नियर कॅलिपर याचं नाव आहे, याचं लिस्ट काउंट आहे 0.01 आणि
मायक्रोमीटर स्क्रू गेज हे इन्स्ट्रुमेंट आहे, याचा लिस्ट काउंट आहे 0.001 सेंटीमीटर. म्हणजे व्हर्नियर कॅलिपर हा ऑर्डिनरी स्केलपेक्षा 10 टाईम ॲक्युरेट आहे आणि मायक्रोमीटर स्क्रू गेज हा आपल्या ऑर्डिनरी स्केलपेक्षा हा 100 टाईम मोर ॲक्युरेट आहे. ओके, सो लिस्ट काउंट जेवढा कमी, लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी मेजर जे करू शकतो त्याला आपण म्हणतो लिस्ट काउंट. सो याचा लिस्ट काउंट आहे 0.1 सेंटीमीटर. ओके, सो जेवढा कमी लिस्ट काउंट तेवढी ॲक्युरेसी जास्त. सो मेजरिंग करण्यासाठी जे आपण व्हॅरियस इन्स्ट्रुमेंट वापरतो त्यामध्ये कधी बऱ्याच वेळेला विविध प्रकारचे एरर येते. जसं आपण या स्केलच्या साईन अगदी 1 mm पेक्षा लहान मेजर करायचं म्हटलं तर ती एरर येऊ शकते. ओके, सो ही त्याचा तुम्ही एररचं लिमिट किती आहे, सो याचं एररचं लिमिट आहे, याचा जो लिस्ट काउंट आहे कमीत कमी मेजर किती करू शकतं 0.1 म्हणजे एवढंच मेजर करू शकतं. याच्यापेक्षा लहान असेल तर ते मेजर करण्यामध्ये त्रुटी येतील. सो याचा जो मिस्टेक आहे, एरर आहे ते किती आहे 0.1 सेंटीमीटर हे याचे एररचं लिमिट आहे. याच्यापेक्षा लहान ऑब्जेक्ट आहे तो मेजर करू शकत नाही, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एरर येतील. ओके, सो व्हॅरियस टाईप्स ऑफ एरर आहेत, त्यामधले आपण त्या ज्या एरर आहेत त्याचे टाईप्स आपण बघणार आहे. त्यामध्ये पहिली जी एरर आहे ती एरर आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. ओके, फर्स्ट एरर इन्स्ट्रुमेंटल एरर. ओके, कशामुळे येते इन्स्ट्रुमेंटल एरर, तर इन्स्ट्रुमेंटल एरर कशामुळे येऊ शकते की फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळे येऊ शकते. इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी आहे त्यामुळे रीडिंग पण चुकीचे येणार. फॉर एक्झाम्पल हे व्हर्नियर मायक्रोमीटर स्क्रू गेज आहे, याच्यामध्ये आपण रीडिंग कशी घेतो, इथं काहीतरी ऑब्जेक्ट आहे, सपोज एक मास आहे, हा ऑब्जेक्ट आहे माझ्याकडे आणि याचं मला काय करायचे, हा थिकनेस मेजर करायचे. सो मी काय करेन की याच्यामध्ये पॅक करेन, याच्यामध्ये पॅक करेन आणि हे लिनियर स्केल आहे ते घेईन, सर्क्युलर स्केल घेईन आणि मी रीडिंग लिहीन आणि त्याचा थिकनेस मी मेजर करेन. पण काय झालं की हे जे इन्स्ट्रुमेंट आहे माझ्याकडून याची आदळापट झाली, हे अशा प्रकारे माझ्या हातातून पडलं आणि अशा प्रकारे वरून खाली पडलं, तर काय होईल की याच्यामध्ये थोडीशी त्रुटी येईल आणि हे थोडंसं याची लेंथ आहे ती कमी होऊन जाईल, म्हणजे इन्स्ट्रुमेंट हे फॉल्टी इन्स्ट्रुमेंट होऊन जाईल. सो याच्यामुळे याच्यावर जी परत नंतर मेजरमेंट घेतली जातील ते सगळे कसे असतील, फॉल्टी असतील. सो इन्स्ट्रुमेंटल एरर कशामुळे येते तर फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळे येते. दुसरे कशामुळे येते, याच्यावरती ज्या मार्किंग्स आहेत इन्स्ट्रुमेंटवरती त्या मार्किंगमुळे पण येऊ शकते. सपोज हे फॉल्टी मार्किंग केलं लोकल, हे आता हे जे आपण स्केल दाखवले मी तुम्हाला आता ते इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड ISI मार्किंग ज्या असणाऱ्या कंपन्यांनीच बनवले. सो हे परफेक्ट स्केल आहेत, नो प्रॉब्लेम. पण सपोज मी लोकलाइज एखादं स्केल डिझाईन केलं आणि ते स्केलवरून मी मेजरमेंट घेतली तर त्यामुळे जे एरर येतात त्याला काय म्हणतो आपण, इन्स्ट्रुमेंटल एरर. कसं काय इन्स्ट्रुमेंटल एरर, फॉर एक्झाम्पल मी थर्मोमीटर डिझाईन केला, थर्मोमीटर डिग्री सेल्सिअसमधलं एक थर्मोमीटर मी डिझाईन केला. ओके, कसा डिझाईन केला जातो, तर जी पहिली प्रोसेस आहे डिझाईन करण्याची त्याला आपण म्हणतो कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन प्रोसेस, कॅलिब्रेशन करणे म्हणजे जे इन्स्ट्रुमेंटची जी पट्टी आहे किंवा स्केल त्याच्यावर मार्किंग करणे. ओके, आता ही जी पाहिलं तुम्ही, हे फायबरची एक पट्टी घेतली मी. ओके, आणि त्याच्यावरती काय घेतलं, कंपनीने काय केलं, त्याच्यावरती असे मार्किंग केले. सो हे झालं स्केल. ओके, सो असे याच्यावरती मार्किंग करणं आहे त्याला प्रोसेसला काय म्हणतात, कॅलिब्रेशन म्हणतात. ओके, सो मला काय करायचं आहे, मला थर्मोमीटर, होममेड थर्मोमीटर डिझाईन करायचं आहे. काय करायचं, थर्मोमीटर कसा असतो, थर्मोमीटर डिग्री सेल्सिअसमधला, डिग्री सेल्सिअस या स्केलमध्ये मला थर्मोमीटर डिझाईन करायचं. वेगवेगळे स्केल आहेत तुम्हाला माहीत आहे, जसं की डिग्री फॅरेंट आहे, डिग्री केल्विन आहे, तसं मला डिग्री सेल्सिअसमधला थर्मोमीटर डिझाईन करायचं आहे. कशा प्रकारे करता येईल, सो अशा प्रकारची एक कॅपिलरी घ्यायची. ओके, हे ग्लास आहे, ग्लासच्या मधोमध्ये कॅपिलरी आहे. कॅपिलरी म्हणजे व्हेरी व्हेरी फाईन ज्याचं ओपनिंग आहे, पाईप आहे ज्याची, त्याला आपण कॅपिलरी म्हणतो. आणि इथं जो बेस आहे तिथं मर्क्युरी भरून दिला आपण. ओके, मर्क्युरी हा लिक्विड फॉर्ममधला एकमेव मेटल आहे, तो इथं भरून दिला आणि अशा प्रकारचं स्केल डिझाईन केलं मी. इथं मी हुकला बांधून दिलं. आता मला याच्यावर मार्किंग करायचं आहे. पहिल्यांदा मी काय करेन, हा जो मर्क्युरी आहे तो काय करेल, ह्याच्या कॅपिलरमध्ये वरती जाईल. पहिल्यांदा मी हा काय केला, आईस क्यूब वरती ठेवून दिला. हा आईस क्यूब वरती ठेवल्यानंतर आईस क्यूब तुम्हाला माहिती आहे की 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री याला आपण म्हणतो की आईस पॉईंट.
ओके, आईस पॉईंट मला करायचं. त्यामुळे काय होईल की मर्क्युरीचे एक पर्टिक्युलर लेवल असेल. ओके, ते पर्टिक्युलर लेवलला मी मार्क केलं, त्याला काय म्हणतो आपण आईस पॉईंट. आईस पॉईंट इथं मार्किंग केलं. नंतर काय केलं, हाच थर्मोमीटर आहे तो मी काय केला एका ह्याच्यामध्ये ठेवला, वॉटर बाथमध्ये ठेवून दिला. वॉटर बाथ आहे आणि त्याला खाली काय केलं आपण फायर दिली. ओके, दिस इज गॅस पाईप अँड फर्नर. फायर दिली त्यामुळे काय होईल की हे वॉटर आहे ते हीट होईल आणि हळूहळू काय होईल हे उकळायला चालू होईल. ओके, बॉइलिंग होईल. त्यामुळे काय होईल, हा जो मर्क्युरी इथं आहे तो हळूहळू एक्सपांड होईल. एक्सपांड झालेला मर्क्युरी हा कॅपिलरी ट्यूबमधून वरती जाईल आणि एका पर्टिक्युलर लेवलला तो स्टेबल होईल. ओके, बॉइलिंग वॉटर काय होईल, बॉइलिंग पॉईंटला तो एका पर्टिक्युलर लेवलला तो स्टेबल होऊन जाईल. पूर्ण हे कॅपिलरी फिल होऊन जाईल इथपर्यंत. आणि हा पॉईंट आहे मी इथं मार्क केला, याला असं नाव दिलं बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट. ओके, आणि हा जो आईस पॉईंट आहे ह्याला मी असं 0 कन्सिडर केलं, 0 डिग्री. आणि बॉइलिंग पॉईंट आहे त्याला 100 डिग्री. आणि हे इथपासून जी इथपर्यंतची लेंथ आहे ते मी इक्वली डिवाइड केली 100 डिव्हिजन्समध्ये. ओके, 0 1 2 3 4 5 येईल 10 माझं, then 11 12 13 14 20 असं करत करत माझं येईल 50 60 70 80 आणि 100 पर्यंत अशी कंप्लीट मी याचं मार्किंग करून दिलं. सेम हे सेल्सिअस नावाच्या सायंटिस्टने केलं होतं. अशा प्रकारे त्यांनी थर्मोमीटर डिझाईन केला होता. तेच आपण घरी पण करू शकतो थर्मोमीटर डिझाईन. आणि हे जे मार्किंग करण्याच्या प्रोसेस आहे त्यालाच काय म्हटलं जातं, कॅलिब्रेशन म्हटलं जातं. आता हे कॅलिब्रेशन प्रोसेस करण्यामध्ये होममेड असेल तर थोडाफार फॉल्ट होऊ शकतो. आईस पॉईंट आहे, आईस पॉईंट जो आहे 0 डिग्री सेल्सिअस त्याच्या पण खाली टेम्परेचर गेलं तरी तो आईसच असतो. त्यामुळे त्या केसमध्ये इथं माझं 0 डिग्रीचं मार्किंग करताना फॉल्ट होऊ शकतो. किंवा बॉइलिंग पॉईंट आहे हा वेगवेगळ्या प्लेसेसमध्ये वेगळा बॉइलिंग पॉईंट असू शकतो. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस तुम्ही खामगावमध्ये मेजर केलं विच इज व्हेरी हाय फ्रॉम सी लेवल, आणि हेच तुम्ही मुंबईमध्ये जिथं सी लेवल इक्वल जो सरफेस आहे अर्थ सरफेस आहे तो सी लेवलला इक्वली आहे. सो प्रेशर तिथं वेगळं असतंय आणि त्या सी लेवलपासून हाईटवरती थोडं प्रेशर वेगळं असते. त्यामुळे हा बॉइलिंग पॉईंट आहे तो थोडासा चेंज होतो प्रत्येक ठिकाणी. सो हे मार्किंग आहे ते वेगळ्या प्लेसेसला वेगळं असू शकतं. सो हे होममेड मार्किंगमध्ये इथं कॅलिब्रेशन प्रोसेसमध्ये मिस्टेक होऊ शकते. त्यामुळे हे काय तयार होऊ शकते, एक फॉल्टी इन्स्ट्रुमेंट तयार होऊ शकतं. सो दॅट काइंड ऑफ एरर इज कॉल्ड ॲज इन्स्ट्रुमेंटल एरर. हा जर थर्मोमीटर मी वेगळ्या ठिकाणी वापरला टेम्परेचर मेजर करायला तर त्यामुळे जी एरर येणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर. ओके, इन्स्ट्रुमेंटल एरर दोन कारणाने येऊ शकते. एक तर इन्स्ट्रुमेंटल खराब आहे या कारणाने येऊ शकते, फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. आणि दुसरी एरर आहे की कॅलिब्रेशन प्रोसेस म्हणजे जे मार्किंग आहेत त्यामध्ये काही त्रुटी आली, काही एरर आली किंवा मिस्टेक झाली त्यामुळे एरर येते, त्याला काय म्हटलं जातं आपण, इन्स्ट्रुमेंटल एरर. सेकंड टाइप ऑफ एरर इज अ पर्सनल एरर. पर्सनल एरर या नावातच याचं मिनिंग आहे. पर्सनल एरर म्हणजे जो एक्सपेरिमेंटलिस्ट आहे किंवा पर्सन आहे जो मेजरमेंट घेणार आहे त्यानं जर मिस्टेक केली, दॅट काइंड ऑफ एरर इज कॉल्ड एज पर्सनल एरर. फॉर एक्झाम्पल, एखादं स्काय ऑब्झर्वेशन करायचं आहे, त्यासाठी तुमच्याकडे काय टेलिस्कोप आहे. ओके, दिस इज टेलिस्कोप आणि साईन तुम्हाला काय करायचं आहे, स्काय ऑब्झर्व करायचं आहे. इथून तुम्ही काय, इथं व्हॅरियस लेन्सेस आहेत विथ व्हॅरियस फोकल लेंथ, वेगवेगळ्या फोकल लेंथच्या यामध्ये खूप सारे लेन्सेस आहेत आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, स्काय ऑब्झर्वेशन करायचं आहे. एखादा स्टार किंवा प्लॅनेट आहे तो ऑब्झर्व करायचा आहे. आणि जो एक्सपेरिमेंटलिस्ट आहे, जो ऑब्झर्व करणारा पर्सन आहे, त्याच्या आईस साईटमध्ये प्रॉब्लेम आहे. त्याला ऑलरेडी लेन्स लागलेला आहे, चष्मा लागलेला आहे, विथ पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नंबरचा चष्मा आहे. तर त्याची तो जो सेटिंग करणार आहे याच्यामध्ये, जो सेटिंग करणार आहे ते वेगळा असेल ॲज कम्पेअर टू नॉर्मल पर्सन. सो या केसमध्ये मेजरमेंट आहेत किंवा रिडिंग आहेत ते काय येतील, डिफरंट येतील या केसमध्ये. सो अशा प्रकारची जी एरर आहे त्याला काय म्हणतो आपण, पर्सनल एरर. किंवा फॉल्टी मेजरमेंट किंवा केअरलेसनेस तुम्ही दाखवला मेजरमेंट करताना तर तो ज्या प्रकारची एरर येते दॅट इज नोन एज पर्सनल एरर. लॅबमध्ये आता आपण व्हॅरियस एक्सपेरिमेंट करणारच आहे, त्यावेळी टाईमचं जे मेजरमेंट आहे ते आपण एक स्टॉपवॉचच्या सहाय्याने मेजर करतो. ओके, सो टाईम म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ऑब्जेक्ट जाण्याचा जो टाईम आहे किंवा एक ऑब्जेक्ट वरून तुम्ही खाली टाकणार आहे
इथून टाकणार आहे इथं. सो इथून तुम्हाला काय करायचं, इथपर्यंत जाण्यासाठी जो टाईम लागणार आहे तो मेजर करायचा आहे. सो तुम्ही काय करता, इनिशियली 0ला ते स्टॉपवॉच सेट करता आणि पहिलं रिडिंग घेता. सो तुम्हाला असं मिळतं की 1.5 सेकंद किंवा 2 सेकंद असं मिळतं. आणि मग दुसरं रिडिंग घ्यायचं असतं. दुसऱ्या रिडिंगच्या वेळी तुम्ही ते रिसेट करायला विसरता. सो ऑलरेडी जर त्याच्यामध्ये सेट असतं, लास्ट रिडिंग असते ते 1.5 सेकंद. ओके, लास्ट रिडिंग असते. अगेन नेक्स्ट रिडिंग घेताना ते परत काय होतं की ते 1.5 पासून काउंट घेतं आणि पुढचं रिडिंग तुम्हाला मिळतं, मग ते येतं 2.7 किंवा 2.8 असं काहीतरी येतं. सो तुम्ही रिसेट करत नाही. सो हा जो मेजर करणारा पर्सन आहे तो केअरफुली मेजर करत नाही किंवा त्याचा जो केअरलेसनेस आहे त्यामुळे जी एरर येते दॅट इज नोन ॲज अ पर्सनल एरर. ओके, नेक्स्ट जो टाईप आहे एररचा दॅट इज नोन ॲज रँडम एरर. थर्ड टाइप, रैंडम एरर. रॅन्डमचा मिनिंग आहे अकस्मात किंवा अचानकपणे, सडनली असं त्याचा मिनिंग आहे. ओके, याचं मिनिंग आहे सडनली किंवा सडन मिनिंग आहे याचा. सो अचानकपणे येणारे एरर्स आहेत. एखादा एक्सपेरिमेंट चालू आहे इलेक्ट्रिकचा, फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही काहीतरी रेजिस्टन्स लावलेला आहे, देन इथं मेजरमेंटसाठी ॲममीटर आहे, इकडे काहीतरी व्होल्टेज लावलेला आहे. हिअर इज अगेन वन इन्स्ट्रुमेंट, सपोज इंडक्टर लावलेला आहे आणि तुम्ही इथं मेजरमेंट चालू आहे तुमची. इथं मेजरमेंटसाठी सपोज व्होल्टमीटर आहे किंवा इथं लावूया आपण, इथं व्होल्टमीटर आहे मेजरमेंटसाठी, याच्या मेजरमेंटसाठी व्होल्टमीटर आहे. ओके, सो इथं तुम्हाला काय करायचं आहे, हा एक्सपेरिमेंट चालू आहे आणि आज सडनली काय झालं, अचानक फ्लक्च्युएशन आलं. फ्लक्च्युएशन कुठून येऊ शकतं, मे बी तुमच्या कॉलेजमध्ये हा एक्सपेरिमेंट चालू आहे आणि मेकॅनिकल जे डिपार्टमेंट आहे किंवा वर्कशॉप आहे जे खूप मोठे मोठे इन्स्ट्रुमेंट आहेत तिथं कोणतरी मोठी मशीन चालू केली, त्यामुळे काय होईल की पूर्ण कॉलेजचं जे व्होल्टेज आहे की करंट आहे थोडा फ्लक्च्युएशन येईल सुरुवातीला. सो ते फ्लक्च्युएशनमुळे काय होईल की तुमचे रिडिंग्स आहेत व्होल्टेजचे आणि करंटचे थोडे चेंज होतील. किंवा अचानक MSCBमधूनच मेन जे सोर्स आहे लाईटचा तिथूनच फ्लक्च्युएशन आलं लाईटमध्ये किंवा सडनली लाईट ऑफ झाली, तर त्या केसमध्ये काय होतं की तुमच्या रिडिंगमध्ये थोडंसं फ्लक्च्युएशन होतं. अशा प्रकारचे जे एरर आहेत दॅट इज नोन एज रँडम एरर. याला काय म्हणतो आपण, रँडम एरर. किंवा दुसरं एखादं एक्सपेरिमेंट, दुसरं एखादं आपण एक्झाम्पल घेऊया रँडम एररचं. तुम्हाला हा एक्सपेरिमेंट आहे, एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करतो की अशी एक ग्लास ट्यूब आहे, ग्लास ट्यूबमध्ये आपण काय करतो की लिक्विड फिल करतो आणि याच्यामध्ये मार्किंग आहेत असे मार्क ए, मार्क बी. याला आपण स्टोक एक्सपेरिमेंट पुढे जाऊन तुम्ही करणार आहात. आणि तुम्हाला काय करायचं आहे, इथं स्पेरिकल बॉल आहे ते इथून वरून खाली टाकायचं आहे आणि मार्क ए पैशी बॉल हा आला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथून तुम्ही सोडला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये तो काय होईल की खाली इथून इथं येईल, इथं आल्याबरोबर तो काय करेल की एक लिक्विड दिलेला आहे तुम्हाला, त्या लिक्विडमध्ये एंट्री करेल. लिक्विडमध्ये एंट्री केल्यानंतर थोडासा याचा वेग आहे तो कमी होईल आणि पुढं तो कंटिन्युअसली खाली जाईल. सो मार्क ए पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं स्टॉपवॉच आहे, घड्याळ आहे ते चालू करायचं आहे आणि तो खाली आल्यानंतर इथं मार्क बी पैसे आल्यानंतर काय होईल की स्टॉपवॉच ते बंद करायचं आणि सो तुम्हाला काय मिळेल, या दोन पॉईंटमध्ये ट्रॅव्हलिंगचा हा जो स्पेरिकल बॉल आहे तो या ए पासून बी पर्यंत किती वेळात जातो, किती टाईममध्ये जातो याचा ट्रॅव्हलिंग टाईम तुम्हाला मिळेल, डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाईम. सो ए आणि बी मधला डिस्टन्स तुम्हाला माहित आहे, सो टाईम माहीत झाला, डिस्टन्स माहीत झाला, तर इझिली तुम्ही काय करू शकता, व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकता. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो लिक्विड कॉलममध्ये हा बॉल आहे स्पेरिकल बॉल, तो किती व्हेलॉसिटीने खाली जातो हे तुम्ही इझिली फाइंड करू शकता. सो ए पॉईंट पाशी तुम्ही स्टॉपवॉच चालू करता, बी पॉईंट पाशी स्टॉपवॉच बंद करता आणि या केसमध्ये टाईम मेजर करता. सपोज पहिलं रिडिंग आहे तुमचं ते 1.5 सेकंद आलं, पुन्हा त्याच व्यक्तीनं त्याच पर्सननं रिडिंग घेतलं आणि ते येतं 1.8 किंवा 2 असं काही येऊ शकतं. सो एकाच पर्सननं सेम रिडिंग घेतलं तरी काय होतं की वेगवेगळे रिडिंग येतं. अशा प्रकारची जी एरर आहे दॅट इज ऑल्सो बिलॉंग टू द रँडम एरर. हे सुद्धा रँडम एररमध्ये, म्हणजे सेम पर्सन मे गेट डिफरंट रिडिंग बिकॉज ऑफ ह्युमन लिमिटेशन्समुळं जे हे डिफरंट रिडिंग येतात ते सुद्धा रँडम एरर. कोणते ह्युमन लिमिटेशन्स की एक्झॅक्टली तुम्ही इथं ते स्टार्ट केलं नाही, इथं एक्झॅक्टली ते बंद करताना तुमची थोडीशी मिस्टेक झाली. हे जे ह्युमन लिमिटेशन्स आहे तुम्ही ट्राय केलं आहे, यू आर गुड
केअरफुल पर्सन, इवन तो तुम्ही इथं स्टार्ट केलं ते तिथं स्टार्ट केलं काही तुला टाइम स्पॅन जाऊन इथं स्टार्ट झाला असेल किंवा इथं बंद झालं असेल, इथं बंद झालं असेल, बिकॉज ऑफ ह्युमन लिमिट्स अशा प्रकारचे डिफरंट रिडिंग येऊ शकतात. दॅट ऑल्सो बिलॉंग टू द रँडम एरर. नेक्स्ट टाईप ऑफ एरर, फोर्थ वन, error because of external causes. एक्सटर्नल एक्सपेरिमेंट चालू असताना एक्सटर्नल कॉजेसमुळे पण एरर येऊ शकते. कोणकोणते एक्सटर्नल कॉजेस आहे? फॉर एक्झाम्पल इन्व्हायरमेंटल कंडिशन. इन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये एक आहे की टेम्परेचर, देन ह्युमिडिटी आणि प्रेशर. याच्यामध्ये डिफरन्स असल्यामुळे काय होते की आपल्या मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकते. जसं की हे स्केल आहे ते फायबरचं आहे. असे तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला असं मेटलचं सुद्धा स्केल मिळतं किंवा स्टीलची पट्टी अशी तुम्हाला मिळते स्केल, ते स्टीलचं असतं. सो काय होतं की टेम्परेचरमुळं, सपोज हाय टेम्परेचर आहे, तर मेटलची प्रॉपर्टी काय की हाय टेम्परेचरमध्ये हे मेटल आहे ते थोडंसं एक्सपांड होतं, थोडीशी त्याची लेंथ वाढते. आणि लो टेम्परेचरमध्ये थोडं काय होतं, ते थोडंसं कॉन्ट्रॅक्ट होतं, त्याची लेंथ थोडीशी कमी होते. सो काय होणार की हे सगळे मार्किंग आहेत, टेम्परेचर जर वाढलं तर ह्याची लेंथ जर वाढत असेल टेम्परेचरमुळं, तर हे सगळे मार्किंगमध्ये थोडंसे व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट येईल. आणि अशा केसमध्ये काय होईल की तुम्ही जी मेजरमेंट ह्या स्केलची साइन घेसाल ते थोडीशी याच्यामध्ये मिस्टेक असेल किंवा याच्यामध्ये एरर असेल. सो ही एरर कशामध्ये बिलॉंग्स टू द एरर बिकॉज ऑफ एक्सटर्नल कॉजेस. ही बाहेरचे जे टेम्परेचर आहे त्यामुळे एरर आलेलं आहे. सो आपण काय म्हणतो, एरर बिकॉज ऑफ एक्सटर्नल कॉजेस. किंवा दुसरं आहे, तुम्ही रेल्वे ट्रॅकवरून गेला असेल, रेल्वे ट्रॅक असे असतात, ओके, आणि हे कंटिन्युअस रेल्वे ट्रॅक असे 10-10 किलोमीटर 20 किलोमीटर नसतात. एक 20 ते 30 फुटाची एक रोल झाल्यानंतर दुसरा एक त्याला थोडासा गॅप असतोय, 3-4 मिलीमीटरचा गॅप असतोय आणि दुसरा ट्रॅक असतोय असे समोर. हे छोटे छोटे का बरं असे गॅप केलेले असतात? कारण आपले जे इन्व्हायरमेंटल कंडिशन आहे इंडियामध्ये किंवा वेगवेगळ्या कंट्रीमध्ये ते वेगळे थ्रू आउट द इयर सेम नसते, टेम्परेचर कमी जास्त होते. हे कशापासून बनलं आहे? आयर्नपासून बनलं आहे. आयर्नची प्रॉपर्टी की टेम्परेचर जर वाढलं तर ते एक्सपांड होतं. सो हे जे रेल्वेचे ट्रॅक आहेत ते काय होतील, समरमध्ये एक्सपांड होतील. सो एक्सपान्शन झाल्यानंतर ते जर इथं गॅप ठेवला नाही तर ते बेंड होतील. सो गॅपमध्ये ते एक्सपान्शन झाल्यानंतर ते गॅपमध्ये गॅप फिल करतात, ओके. कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर थोडा गॅप त्याच्यामध्ये क्रिएट होतो. सो याच्यामध्ये गॅप्स असतात. सो तुम्हाला असं सांगितलं की मी ह्या ट्रॅकची तुम्हाला लेंथ मेजर करायची आहे, ओके, विथ फायबर स्केल, की याच्यावर जे टेम्परेचरचा इफेक्ट होत नाही अशा स्केलनं. बट तुम्ही जर हेच रिडिंग आहे ते समरमध्ये घेतलं किंवा विंटरमध्ये घेतलं तर त्याच्या रिडिंगमध्ये थोडासा काय होईल, थोडासा फरक पडू शकतो. सो समरमध्ये घेतलं तर काय होईल, ते रिडिंग जास्त येईल कारण ते एक्सपान्शन झालेलं असेल. आणि विंटरमध्ये घेतलं असेल तर ते रिडिंग कमी होईल कारण विंटरमध्ये हे जो ट्रॅक आहे मेटलचा आहे तो काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो, त्याची लेंथ थोडीशी कमी असते. सो अशा प्रकारच्या ज्या मेजरमेंटमध्ये एरर येतात त्याला काय म्हणतो आपण, एरर बिकॉज ऑफ एक्सटर्नल. एवढ्या प्रकारे यामध्ये मेजरमेंटमध्ये जर एरर येत असतील तर नेक्स्ट क्वेश्चन असा येतो की एरर काढून टाकता येतील का? हाऊ टू रिमूव्ह द एरर्स. एरर सगळ्या कशा काढता येतील? सो रियालिटी इज दॅट एरर कॅनॉट बी रिमूव्ड. एरर पूर्णपणे काढून टाकता येत नाही, बट दे कॅन बी मिनिमाइज्ड. मिनिमाइज करू शकतो आपण, ओके. सो मिनिमायझेशनच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत एरर मिनिमायझेशनच्या. काढता तर येत नाही पण एरर मिनिमाइज करता येऊ शकतात आपल्याला. सो कोणकोणत्या पद्धती आहेत? सो एरर ज्यामुळे येतात त्याच्या सहाय्यानेच आपण त्या मिनिमाइज करू शकतो. पहिली तर मेथड आहे की टेकिंग लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स. खूप सारे रिडिंग घ्यायचे, ओके. का बरं असं करायचं? तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला लेंथ मेजर करायचं आहे, ओके. ही लेंथ आहे, किती आहे, 2 सेंटीमीटर लेंथ आहे, ही मेजर करायची. एरर तुम्ही घेता म्हणजेच काय करता, एरर कशामुळे येते, वेगवेगळ्या कारणाने येते. सो एरर येते म्हणजे काय की ॲक्च्युली जर 2 सेंटीमीटरची लेंथ आहे तर ते काय होईल की एररमुळे काय होईल की एक तर 2.1 सेंटीमीटर येईल किंवा 2.2 एक तर वाढेल, ओके, पॉझिटिव्ह येईल, पॉझिटिव्ह म्हणून आपण, किंवा 2.2 येईल म्हणजे पॉझिटिव्ह वाढेल. ओरिजिनल थिंग्स आहे त्यापेक्षा ती जास्तीचं तुम्ही रिडिंग घेतलं. किंवा दुसरा काय होऊ शकतं, दुसरं आहे ते निगेटिव्ह होऊ शकतं. म्हणजे 2 आहे त्याच्याऐवजी तुम्ही 1.9 सेंटीमीटर किंवा 1.8 सेंटीमीटर म्हणजे काय होऊ शकतं की तुम्ही ते निगेटिव्ह म्हणजे कमी होऊ शकतं. याला काय म्हणतो आपण, एरर आली. म्हणजे एरर 2 प्रकारे येऊ शकते, एक तर पॉझिटिव्ह एरर किंवा निगेटिव्ह एरर येते.
सो अशा प्रकारचं जर एरर येत असेल तर ती एका प्रकारे रिमूव्ह केली जाते की नंबर ऑफ रीडिंग घ्यायचे आणि ते काय करायचे त्याचा ॲव्हरेज घ्यायचा. म्हणजेच काय करायचं, सपोज हे 2 सेंटीमीटर लेंथ आहे, एकदा मेजर केली ती तुमची आली 2.1, दुसऱ्यांदा मेजर केली ती आली 1.8, थर्ड टाईम मेजर केली ती आली 2.2, फोर्थ टाईम मेजर केली ती आली 2.0, देन अगेन मेजर केली देन आली ती 1.9. असे खूप सारे तुम्ही 10 नंबर्स ऑफ रीडिंग घेतले तर काय होईल की बऱ्याच ठिकाणी कॉम्पेन्सेशन होईल. म्हणजे हे 2.2 में एक्सेस तुम्ही 2 गेले तर इथं ते कॉम्पेन्सेट होऊन जाईल. हे 2.1 एक्सेस तुम्ही मेजर केले तर इथं कॉम्पेन्सेट होईल. ज्यावेळी तुम्ही सगळ्याची ॲडिशन घेसाल, किती रीडिंग घेतले तुम्ही तर 1 2 3 4 5 रीडिंग घेतले. सो तुम्ही काय करसाल, एक्झॅक्टली रीडिंग त्याला आपण काय तर म्हणूया एक्स म्हणूया. रीडिंग कसं लिहिता येईल, 2.1 प्लस 1.8 प्लस 2.2 प्लस 2.0 प्लस 1.9 डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ रीडिंग 1 2 3 4 5 रीडिंग घेतले आपण. सो डिवायडेड बाय 5. आणि जो पण तुमचा येईल, जो पण तुमचा ॲन्सर येईल ते काय होईल की एरर मिनिमाइज झालेली असेल, कम्प्लिटली रिमूव्ह झाली अशी आपण म्हणू शकत नाही. जेवढे तुम्ही नंबर ऑफ रीडिंग घेसाल आणि हा ॲव्हरेज काढसाल, त्याचा ॲव्हरेज जेवढं घेसाल तुम्ही तेवढं काय होईल, तुमची एरर मिनिमम होऊन जाईल, कमी रिड्यूस करण्याची एक पद्धत आहे. ओके, दिस इज फर्स्ट मेथड, टेक ॲव्हरेज. टेक ॲव्हरेज ही एक पद्धत आहे, एरर मिनिमाइज करण्याची पद्धत आहे. सो सेकंड मेथड काय आहे, सेकंड मेथड आहे यूज द इन्स्ट्रुमेंट हॅव्हिंग लिस्ट काउंट किंवा मिनिमम लिस्ट काउंट म्हणूया आपण. मिनिमम लिस्ट काउंट असलेले इन्स्ट्रुमेंट वापरा. मिनिमम लिस्ट काउंट यूज इन्स्ट्रुमेंट हॅव्हिंग मिनिमम लिस्ट काउंट, कमीत कमी लिस्ट काउंट असलेले इन्स्ट्रुमेंट यूज करायचे. म्हणजे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की जी तुमची ऑर्डिनरी स्केल आहे ते 0.1 सेंटीमीटरपर्यंतच मेजर करू शकते. दुसरं मी एक तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दाखवलं, त्याचं नाव आहे व्हर्नियर कॅलिपर. हे इन्स्ट्रुमेंट आहे, याचा लिस्ट काउंट आहे 0.01 सेंटीमीटर. आणि थर्ड इन्स्ट्रुमेंट मी तुम्हाला दाखवलं होतं मायक्रोमीटर स्क्रू गेज. याच्या साहाय्याने तुम्ही याचा लिस्ट काउंट आहे 0.001 सेंटीमीटर. म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर तुमचं ऑर्डिनरी स्केल आहे ते कितीपर्यंत, डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिटपर्यंत तुमचं ॲन्सर मिळतं. म्हणजे एका तुम्हाला लेंथ मेजर करायला सांगितली ऑर्डिनरी स्केलच्या साईड, तर ते अशी येईल तुमचे 2.3 किंवा 2.4, म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिटपर्यंतच त्याची ॲक्युरेसी असेल. तेच तुम्हाला जर मेजर करायची असेल, एक लेंथ आहे ती 2.3 आहे आणि हीच तुम्ही स्केलच्या साईडने मेजर केली तर ते 2.3च्या म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिटच दाखवेल. तीच तुम्ही व्हर्नियर कॅलिपर म्हणजे ज्याचा लिस्ट काउंट 0. डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिटपर्यंत आहे, त्याच्या मेजर केली तर ती तुम्हाला अशी मिळेल 2.37 अशा प्रकारे मिळू शकते. म्हणजे डेसिमल पॉईंट नंतरचा पुढची जी ॲक्युरेट नंबर आहे तो तुम्हाला मिळाला, म्हणजे ॲक्युरेसी आणि वाढली. तेच जर रीडिंग तुम्ही कशाच्या सहाय्याने घेतलं, तेच जर तुम्ही मायक्रोमीटर स्क्रू गेजच्या सहाय्याने घेतलं, ज्याचा लिस्ट काउंट आहे डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट आहेत, तर तेच तो रीडिंग तुम्हाला असं मिळेल 2.372. ओके, म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिटपर्यंत तुम्हाला ॲन्सर मिळालं. सो या केसमध्ये काय होईल, ॲज कम्पेअर टू दिस इज मोर अँड मोर ॲक्युरेट. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे, ज्याचा लिस्ट काउंट कमी आहे, म्हणजे जे कमीत कमी मेजर करू शकतात असे इन्स्ट्रुमेंट यूज करायचे आहे, जेणेकरून तुमची एरर काय होईल, मिनिमाइज होईल. ओके, दिस इज अ वन टेक्निक. थर्ड टेक्निक आहे यूज फिजिकल क्वांटिटी इन लार्जर साइज. लार्ज साईजमध्ये फिजिकल क्वांटिटी मेजर करायची. कशा प्रकारे लार्ज साईजमध्ये मेजर करायचे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक बुक आहे. ओके, हे बुक आहे, फिजिक्सचं बुक आहे नेरल पब्लिकेशन्स, आणि त्यातली मला एक पेज आहे, त्याचा मला थिकनेस मेजर करायचं. याचं मला काय करायचं आहे, थिकनेस मेजर करायचं. हे पेजची थिकनेस किती थिक आहे, जाड किती आहे, हे मेजर करायचं आहे. ओके, सो हे मेजर करताना मला खूप सारे त्रुटी येतील, कारण ह्याचं थिकनेस खूप कमी आहे, लेस दॅन 0.1 मिलीमीटरपेक्षा तर लहान आहेच. सो मला थिकनेस मेजर करण्यासाठी मी काय करेन की मायक्रोमीटर स्क्रू गेजचा यूज करेन. याच्यामध्ये हे पेज आहे ते फिट करेन आणि याचा थिकनेस किती आहे ते मेजर करेन. सो या मेजरमेंटमध्ये माझे त्रुटी येऊ शकतात. त्याऐवजी मी काय केलं की असे मी मोजून काय घेतले, एक 20 पेजेस घेतले. 20 पेजेस घेतले आणि त्याच्यामध्ये हा मायक्रोमीटर स्क्रू गेज फिट करून दिला. आणि त्याची मी काय घेतली, ह्या 20 पेजेसची एकत्र, याची साईज सगळ्यांची सेम आहे असं आपण कन्सिडर करू, आणि याची मी जाडी मेजर केली. 20 पेजेसची एकत्र बंचची मी जाडी मेजर केली आणि त्याचा मी काय केलं, ते जे रिडिंग येईल त्याला मी 20ने डिवाइड केलं. ओके, आणि जे माझं रिडिंग येईल ते मोर ॲक्युरेट असेल.
सो तुम्हाला काय करायचं पार्ट आहे एस्टिमेशन ऑफ एरर. एस्टिमेशन ऑफ एरर. आतापर्यंत तुम्ही व्हेरियस टाइप्स ऑफ एरर बघितले, कोणकोणत्या प्रकारे एरर येऊ शकते किंवा त्या एरर मिनिमाइज कशा केल्या जातात हे पण बघितलं आपण. आता एक्झॅक्ट एखादी फिजिकल क्वांटिटी घेतली आणि ती मेजर केली आणि ते मेजर केल्यानंतर कशा प्रकारे एरर येते आणि ते एस्टिमेट कशी करायची, कॅल्क्युलेट कशी करायची हे आपण बघणार आहे. सपोज आपण डायरेक्टली लेंथ मेजरमेंटचं एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट आहे, त्याची लेंथ आपल्याला माहिती नाही, ते मेजर करायचे आणि हे मेजर करताना कशी एरर येऊ शकते हे पण आपण एस्टिमेट करायचे याच्यामध्ये. ठीक आहे. सो फर्स्ट हा जो ऑब्जेक्ट आहे याची आपण लेंथ आहे ती एक्स आहे असं म्हणून. ओके. सो एरर येऊ नये म्हणून आपण काय करणार आहे की मल्टिपल जास्तीचे रीडिंग घेणार आहे आणि त्याचा ॲव्हरेज काढणार आहे. सो काय केलं आपण, मल्टिपल रीडिंग घेतले. ओके, पहिलं रीडिंग घेतलं x1, दुसरं घेतलं x2, तिसरं रीडिंग घेतलं x3, असे 3 रीडिंग घेतले आणि मग काय केलं आपण त्याचा मीन काढला. ओके. सो मीन रीडिंग इक्वल टू, त्याला आपण काय म्हणूया XM म्हणूया, x आणि बेसला एम लिहूया. XM इक्वल टू मीन कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे, x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय नंबर ऑफ रीडिंग 1, 2 आणि 3 रीडिंग आहेत, सो डिवायडेड बाय 3. हा झाला मीन रीडिंग. ओके. सो नेक्स्ट आहे की ॲब्सोल्यूट एरर. दिस इज वन पार्ट. हे जे आपण 3 रीडिंग घेतले ह्या मीन पासून थोडेसे वेगळे असतील. जसे की तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगितलं की 2 सेंटीमीटर, एक्झॅक्टली 2 सेंटीमीटरचा ऑब्जेक्ट आहे आणि ते तुम्हाला मेजर करायला सांगितला, तर पहिल्यांदा एरर आल्यामुळे तो 1.9 येईल किंवा 2.1 येऊ शकतो. सो 2 पासून याचं डेव्हिएशन किती आहे, तर 0.1चं डेव्हिएशन आहे. 2 पासून याचं डेव्हिएशन किती आहे, ते अगेन 0.1चं डेव्हिएशन आहे. सो किंवा एखाद्या केसमध्ये ते 1.8 एखादं मेजर केलं, सो एक्झॅक्ट पासून त्याचं डेव्हिएशन किती आहे, 0.2 डेव्हिएट झाला तो. ओके. सो ॲब्सोल्यूट एरर आपण कशी फाइंड आउट करू शकतो. सो ॲब्सोल्यूट एररला आपण म्हणणार आहे डेल्टा. ओके, हे असं लिहिलं जातं डेल्टा. याला काय म्हणतात, डेल्टा. डेल्टा खरं तर व्हेरी स्मॉल क्वांटिटीसाठी आपण जे एरर आहे ते व्हेरी स्मॉल क्वांटिटी आहे. मॅथ्समध्ये तुम्ही पुढे जाऊन पाहा, हा जो डेल्टा सिम्बॉल आहे तो व्हेरी स्मॉल थिंग्स आहेत त्यासाठी, किंवा व्हेरी स्मॉल नंबर, फ्रॅक्शन नंबर्स आहेत त्यासाठी हा सिम्बॉल यूज केलं जातं. सो ॲब्सोल्यूट एरर म्हणजे पहिलं रीडिंग घेताना किती डेव्हिएशन्स आलं, तर कसं लिहू शकतो आपण डेव्हिएशन. पहिलं रीडिंग आहे डेल्टा x1, डेव्हिएशन इन फर्स्ट रीडिंग. ओके, किंवा याला आपण ॲब्सोल्यूट एरर म्हणतो. ते आहे हे जे मेन रीडिंग आहे ते प्रत्येकातून मायनस करायचं, x1 मायनस xm. ओके, हा नंबर मे बी पॉझिटिव्ह येऊ शकतो किंवा निगेटिव्ह येऊ शकतो. डेव्हिएशन म्हणजे इथं जसं की आपण म्हटलं की 2 आहे, इथं 1.9 आहे, म्हणजे पहिल्या केसमध्ये आपण 1.9 मायनस 2 करू. दुसरं रीडिंग कधी कधी आलं आहे 2.1, मग इथं काय आलो आपण 2.1 मायनस 2. या केसमध्ये पण ते 0.1 आलं, या केसमध्ये पण 0.1 आलं, इथं मायनस आलं किंवा स्मॉलर नंबरमधून तुम्ही लार्जर नंबर मायनस केलेला आहे. सो इथं काय आलं, मायनस आलं. पण आपल्याला ते डेव्हिएशन बघायचे की यापासून हे किती डिफर झालं. सो हे साईनला इम्पॉर्टंट नाही आहे. सो हे आपण साईन काढण्यासाठी आपण असं एक सिम्बॉल, मॅथेमॅटिकल सिम्बॉल यूज करतो, 2 व्हर्टिकल लाईनच्या मध्ये लिहितो, याला आपण म्हणतो मॉड्युलस. ओके, जसं की तुम्ही असं लिहिलं की मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू एक्स, किंवा मॉड्युलस ऑफ 2 इक्वल टू 2 आणि मॉड्युलस ऑफ -2 इज ऑल्सो इक्वल टू 2. म्हणजे ज्यावेळी तुम्ही अशा 2 व्हर्टिकल लाईनच्या मध्ये नंबर लिहिता तर त्याचं जे इक्वल टू त्यासमोर तुम्ही याचा मिनिंग आहे की त्याचं फक्त आपण मॅग्निट्यूड घेणार आहे, हा जो नंबर आहे तो घेणार आहे आणि हे साईन आहे ते काढून टाकणार आहे. मग जर ते पॉझिटिव्ह साईन असो, निगेटिव्ह साईन असो, ते काय होईल, निघून जाईल. म्हणजे निगेटिव्ह साईन असेल तर निघून जाईल, तर त्याला काय म्हणतो आपण मॉड्युलस. सो मॉड ऑफ, किंवा त्या शॉर्ट फॉर्ममध्ये मॉड सुद्धा म्हटलं जातं, मॉड ऑफ x1 मायनस xm. सो हे झालं, काय झालं की डेव्हिएशन फ्रॉम मीन पासून हे पहिलं रीडिंग किती डेव्हिएट झालं हे तुम्हाला मिळालं, डेल्टा x1. दुसऱ्या रीडिंगमध्ये किती डेव्हिएशन आहे, डेल्टा x2 इज इक्वल टू x2. दुसरं रीडिंग x2 मायनस xm. हे जे मेन रीडिंग आहे ते प्रत्येक रीडिंगमधून काय केलं आपण, सबस्ट्रॅक्ट केलं. नंतर थर्ड वन डेल्टा x3 इज इक्वल टू थर्ड रीडिंग मायनस मेन रीडिंग. ओके, आणि सगळ्यासाठी आपण मॉडचं साईन यूज केलं, कारण फक्त डेव्हिएशन बघणार आहे. हे मे बी पॉझिटिव्ह येऊ शकतो याचा किंवा निगेटिव्ह येऊ शकतो. आपण मॉड वापरल्यामुळे सगळे पॉझिटिव्ह नंबर येतील. सो
याला काय म्हणतो आपण ॲब्सोल्यूट एरर. देन थर्ड टाईप आहे दॅट इज ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. ओके, हे जे ॲब्सोल्यूट एरर आहे त्याच आपल्याला ॲव्हरेज घ्यायचं आहे. सो मी असं लिहितो डेल्टा एक्स ॲव्हरेजसाठी AVG. डेल्टा एक्स ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर आहेत, ॲब्सोल्यूट एरर आहे त्याचं मला ॲव्हरेज घ्यायचं. कसं घेता येईल, हे 3 आहेत ॲब्सोल्यूट एरर, त्याचा मला तिन्हीचा ॲव्हरेज घ्यायचं आहे. सो मी असं लिहिलं डेल्टा x1 प्लस डेल्टा x2 प्लस डेल्टा x3 डिवाइड बाय 3 रीडिंग आहे सो डिवायडेड बाय 3. हे झालं ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. हे तुम्हाला थोडंसं टफ वाटेल, पण ज्यावेळी आपण याच्यावर जे एक्झाम्पल सोडवणार आहे ते खूप तुम्हाला इझी वाटेल. खूपच इझी आहे. फक्त सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हे समजत नसेल, पण फक्त एकदा हे डोळ्याखालून फॉर्म्युला घालायचे आणि एक्झाम्पल सोडताना तुम्हाला ऑटोमॅटिक अंडरस्टँडिंग होईल याचं. आणि नेक्स्ट आहे फोर्थ वन रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर इक्वल टू रिलेटिव्ह एरर कशाला म्हणायचं आपण, ही जी एरर आलेली आहे ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर ॲज कम्पेअर टू मेन रीडिंग आहे त्याचं आणि याचं कम्पॅरिझन करायचं आहे. सो आपण असं लिहिणार आहे ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू डेल्टा एक्स ॲव्हरेज डिवाइड बाय ॲव्हरेज रीडिंग. ओके, याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट एरर, सॉरी रिलेटिव्ह एरर. आणि लास्ट वन टाईप आहे दॅट इज पर्सेंटेज एरर. ओके, हे ॲब्सोल्यूट एरर झाली, रिलेटिव्ह एरर झाली. यालाच 100 मल्टिप्लाय केलं डेल्टा एक्स ॲव्हरेज डिवायडेड बाय एक्स मेन रीडिंग मल्टिप्लाय बाय 100. ओके, सो यापैकी हा जो पार्ट आहे याच्याऐवजी तुम्ही रिलेटिव्ह एरर असं लिहू शकता किंवा हे असं लिहिता येईल तुम्हाला. हा जो पार्ट आहे त्याला आपण रिलेटिव्ह एररच म्हटलेला आहे ना. सो रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय बाय 100 याला म्हणणार आहे आपण पर्सेंटेज एरर. आता याच्यावरती आपण ज्यावेळी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला हे अंडरस्टँड होऊन जाईल. ओके, डिराइव्ड ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्याच्या मेजरमेंटमध्ये एरर कशी येते किंवा ते एरर कशी एस्टिमेट केली जाते याचे काही फॉर्म्युलेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टची लेंथ जास्त आहे आणि तुमच्याकडे जे स्केल आहे ते छोटं आहे. तुम्ही काय करता की हे स्केल आहे ते याच्या भोवती लावून देता. ओके, हे स्केल आहे ना ऑब्जेक्टची लेंथ मेजर करायची. सो तुम्ही इथपर्यंत मेजर करता, देन हे स्केल उचलून इथं ठेवता. इथे ठेवल्यानंतर ते स्केल असं तुम्हाला येतील. सो तुम्ही हा एक पार्टमध्ये मोजता, दुसरा पार्टमध्ये मोजता. सो आपण हा जो पार्ट आहे त्याला ए किंवा बी म्हणूया. सो लेंथ टोटल कशी मेजर कराल तुम्ही, हा इथनं इथपर्यंतचा पार्ट आहे त्याला आपण म्हणूया ए आणि हा पार्ट आहे त्याला बी म्हणूया. सो टोटल लेंथ ऑफ दिस ऑब्जेक्ट इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू ए प्लस बी. अशा प्रकारे लेंथ एक्सप्रेस केली जाते. किंवा काही फिजिकल क्वांटिटी आहे त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, एक्स इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन पण करावे लागेल. किंवा काही फिजिकल क्वांटिटी आहे त्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, जसं की एक्स इक्वल टू ए इंटू बी. काय एक्झाम्पल आहे एक्स इक्वल टू ए इंटू बीचा, जसं की मोमेंटम आहे पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी आहे. किंवा फोर्स आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन आहे. ओके, अशा फिजिकल क्वांटिटी. किंवा काही फिजिकल क्वांटिटी आहे ज्यामध्ये डिव्हिजन असेल, जसं इक्वल टू एक्स इक्वल टू ए बाय बी. कोणत्या फिजिकल क्वांटिटी ज्यामध्ये डिव्हिजन आहे, जसं की व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. इथं डिव्हिजन आहे डिस्टन्स डिवाइड. किंवा ॲक्सिलरेशन इज इक्वल टू ॲक्सिलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. सो बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटी आहे ज्यामध्ये तुम्हाला ॲडिशन करावे लागेल. दुसऱ्या दोन एक फिजिकल क्वांटिटी मिळवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या 2 फिजिकल क्वांटिटीची ॲडिशन करावं लागेल. किंवा एक फिजिकल क्वांटिटी मिळवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या 2 फिजिकल क्वांटिटीची सबस्ट्रॅक्शन करावे लागेल. किंवा तुम्हाला दुसऱ्या 2 फिजिकल क्वांटिटीची मल्टिप्लिकेशन, जसं की तुम्हाला मोमेंटम घ्यायचा आहे तर मास आणि व्हेलॉसिटी तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. किंवा फोर्स मिळवायचं तुम्हाला तर मास आणि ॲक्सिलरेशनची तुम्हाला काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. किंवा अशा काही फिजिकल क्वांटिटी आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी दुसऱ्या 2 फिजिकल क्वांटिटीची डिव्हिजन घ्यावं लागेल. जसं की व्हेलॉसिटी घ्यायचं आहे, व्हेलॉसिटी तुम्हाला काढायचं आहे तर तुम्हाला डिस्टन्स आणि टाईमचं डिव्हिजन घ्यावं लागेल. सो अशा प्रकारे फिजिकल क्वांटिटीचे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल आणि त्यामध्ये एरर असेल. सपोज तुम्हाला लेंथ मेजरमेंट करताना तुम्हाला ए आणि बीची ॲडिशन घेतली, पण ए मेजर करताना इथं काहीतरी एरर येऊ शकते, बी मेजर करताना एरर येऊ शकते, किंवा इथे एरर येऊ शकते, किंवा मास मेजर करताना एरर येईल, व्हेलॉसिटी मेजर करताना एरर येऊ शकते. वॉट एव्हर, प्रत्येक फिजिकल क्वांटिटी मेजर करताना एरर येते, परफेक्ट काहीच नाही मेजर होत. सो तशा केसमध्ये
जर तुमच्या दुसऱ्या ज्या दोन ए आणि बी मध्ये जर एरर आली तर एक्स मध्ये एरर कशी मेजर करायची, तर याचा एक कॉमन फॉर्म्युला आहे सगळ्या ऑल केसेसमध्ये, त्याला आपण असं म्हणूया डेल्टा एक्स. सो डेल्टा एक्स एरर इन एक्स ओके इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. ओके डेल्टा एक्स मग ते ॲडिशन असो, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असो, एक्समध्ये जी एरर येणार आहे ती दुसऱ्या दोन एररची काय असते, ॲडिशन असते. म्हणजे एक ए मध्ये जी एरर आली प्लस बी मधली एरर, डेल्टाला आपण एरर म्हणूया किंवा मिस्टेक्स. सो एरर इन एक्स इज इक्वल टू एरर इन ए प्लस एरर इन बी. डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. आता याचंच तुम्हाला काय करायचं, पर्सेंटेज एरर काढायचे. पर्सेंटेजचा फॉर्म्युला तुम्ही ऑलरेडी बघितला आहे, पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज मी सिम्बॉल डायरेक्ट वापरतो पर्सेंटेजचं, पर्सेंटेज एरर इन एक्स. ओके एक्समधली पर्सेंटेज एरर कशी काढायची, तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये डेल्टा एक्स डिवायडेड बाय एक्स मल्टिप्लाय बाय 100. ओके म्हणजे जे एरर आहे डिवायडेड बाय ओरिजिनल मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू हिअर डेल्टा ए डिवायडेड बाय ए मल्टिप्लाय बाय 100 प्लस या साईडला सेम ऑपरेशन अप्लाय करायचं प्लस डेल्टा बी बाय बी मल्टिप्लाय बाय 100. ओके याला काय म्हणतो आपण, पर्सेंटेज एरर इन एक्स. पर्सेंटेज एरर कशी लिहिली बघा, फिजिकल क्वांटिटी मधली एरर डिवाइड बाय दी फिजिकल क्वांटिटी मल्टिप्लाय बाय 100. सो फिजिकल क्वांटिटी मधली एरर डिवाइड बाय फिजिकल क्वांटिटी मल्टिप्लाय बाय 100. ह्याला आपण होल ब्रॅकेटला काय म्हणू शकतो, पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ ए. जसं की याला आपण म्हटलं पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ एक्स. सिमिलरली याला काय म्हणू शकतो, पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ बी. ओके सो दिस इज वन फॉर्म्युला. अनदर वन सपोज ओके दिस इज वन. सपोज पॉवर असेल एक्स टू द ए रेस टू एन असं आहे, आणि तुम्हाला काय करायचं आहे, या फिजिकल क्वांटिटीचा पॉवर घेतल्यानंतर तुम्हाला ही फिजिकल क्वांटिटी मिळते. ओके अशा केसमध्ये काय असं एक एखादं एक्झाम्पल आहे का, हो आहे ना. कोणतं एक्झाम्पल आहे, कायनेटिक एनर्जीचं. कायनेटिक इज इक्वल टू 1/2 mv². ओके मास आणि व्हीचा स्क्वेअर, म्हणजे इथं व्हीची दुसरी पॉवर जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला कायनेटिक एनर्जी ही एक फिजिकल क्वांटिटी मिळते. सो अशा केसमध्ये व्हेलॉसिटी मेजरमेंटमध्ये एरर आली किंवा मास मेजरमेंटमध्ये एरर आली किंवा कोणती पण फिजिकल क्वांटिटी आहे त्याच्या मेजरमेंटमध्ये एरर आली की ज्याची पॉवर आहे, तर अशा केसमध्ये एक्सच्या मेजरमेंटमध्ये कशी एरर येईल हे कसं फाइंड आउट करायचं. सो असं आपण लिहूया डेल्टा एक्स डिवाइड बाय एक्स. याला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू डेल्टा ए डिवायडेड बाय ए. ही झाली रिलेटिव्ह एरर. सो हा जो पॉवर आहे ती काय करायची, मल्टिप्लाय करायची. ओके सो ही झाली रिलेटिव्ह एरर इन एक्स इज इक्वल टू पॉवर ऑफ फिजिकल क्वांटिटी मल्टिप्लाय बाय दॅट फिजिकल रिलेटिव्ह एरर ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. याचंच तुम्ही पर्सेंटेज एरर याला आपण म्हणतोय रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर हेच पर्सेंटेज एरर तुम्ही कसं फाइंड आउट करणार, मग जस्ट मल्टिप्लाय बाय 100. सो पर्सेंटेज एरर इन एक्स इक्वल टू डेल्टा एक्स डिवाइड बाय एक्स मल्टिप्लाय बाय 100. हे झाली पर्सेंटेज एरर इन एक्स इक्वल टू या साईडला सेम एन ॲज इट इज, दिस एन ॲज इट इज डेल्टा ए डिवायडेड बाय ए, हे ब्रॅकेट काढून टाकतो मी, मल्टिप्लाय बाय 100. सो फिजिकल क्वांटिटीची पर्सेंटेज एरर मल्टिप्लाय बाय त्याची पॉवर करायची. ठीक आहे. सो पर्सेंटेज एरर इन एक्स इक्वल टू एन इंटू पर्सेंटेज एरर इन ए. सो अशा प्रकारचे फॉर्म्युलेशन्स आहेत. ओके एररवरचे आपण काही आता न्यूमरिकल जे आहेत ते सॉल्व करणार आहे. ओके फर्स्ट वन, if mass of object is, mass objectचं दिलेलं आहे, mass of object is 37.6 plus minus 0.02 kg. Then estimate percentage error in the measurement. Then estimate percentage error in the measurement. Okay. So mass दिलेला आहे तुम्हाला आणि percentage error काढायला सांगितलेली आहे या केसमध्ये. सो पहिल्यांदा मास कशा फॉर्ममध्ये दिले हे तुम्ही पाहून घ्या. 37.6 प्लस मायनस 0.02 असं लिहिलं आहे. इथं प्लस मायनस याचा मिनिंग काय आहे, ही जी एरर आहे ती याच्यामध्ये प्लस असू शकते किंवा मायनस असू शकते. काय मिनिंग आहे याचा, याचा मिनिंग असा आहे की हे जे 37.6 आणि आपण 0 वाढवू कारण हे डेसिमल पॉईंट तर 2 डिजिटपर्यंत आहे आणि एरर कशी आहे 0.02.
हे जे रिडिंग आहे 37.60 किंवा 37.6 याच्यामध्ये ही एरर एवढी जास्त पण होऊ शकते किंवा कमी पण होऊ शकते. म्हणजेच काय, तुमचं रिडिंग आयदर ते 37.62 म्हणजे मी प्लस साईन घेतलं असं पण येऊ शकतं, किंवा 37.58 यातनं मी 0.02 सबस्ट्रॅक्ट केलं. सो तर या रेंजमध्ये येऊ शकते. म्हणजे कोणती 58, 59 येऊ शकते, इथं 60, 61, 62 या रेंजमध्येच रिडिंग सगळे आलेले आहेत. आणि त्याचा ॲव्हरेज करून आपण काय केलं आहे, हे रिडिंग आहे ते असलेलं आहे 37.6 प्लस मायनस 0.02. म्हणजे तुम्ही मल्टिपल रिडिंग घेतले तर त्याचा जो प्लस मायनस फॅक्टर आहे तो असा लिहिला जातो. म्हणजे सगळ्याची ॲडिशन करायची आणि त्याच्यापासून जे डेव्हिएशन आहे ते प्लस मायनसमध्ये लिहायचं. याचा मिनिंग आहे की ते प्लस साईडला 0.02 आहे आणि मायनस साईडला पण तेवढंच आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. सो आता इथं तुम्हाला जे मास दिलेलं आहे त्याचं तुम्हाला नोमेनक्लेचर म्हणजेच काय करता आलं पाहिजे की त्याचं जे तुम्हाला मी फॉर्म्युलेशन शिकवलं त्या फॉर्ममध्ये तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करता येईल. सो 37.6 याला आपण काय म्हणणार आहे, कॅप स्मॉल एम. ओके. आणि हा जो फॅक्टर आहे 0.02 हे काय आहे, एरर आहे. सो आपण एरर कशी दाखवली आहे, डेल्टाने दाखवली आहे. आणि ही मासमधली एरर आहे म्हणून आपण म्हणूया मास. सो डेल्टा एम इज इक्वल असले आपण 0.02 आणि मास कसं लिहिणार आपण 37.6. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड आउट म्हटलेलं आहे की पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट. पर्सेंटेज एरर मेजरमेंटमधली फाइंड आउट करा. सो पर्सेंटेज मी लिहितो इथं, पर्सेंटेज एरर इक्वल टू, पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय की एरर इन द रीडिंग डिवाइड बाय ओरिजिनल रीडिंग. सो मी असं लिहीन डेल्टा एम डिवाइड बाय एम मल्टिप्लाय बाय 100. सो डेल्टा एमची व्हॅल्यू किती आहे, डेल्टा एमची व्हॅल्यू आहे 0.02 डिवाइड बाय 37.6 मल्टिप्लाय बाय 100. ओके. हे जर तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करून सॉल्व केलं तर तुम्हाला असं मिळतं 0.053%. ओके. दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. हे सगळे एक्झाम्पल आहे तुमच्या बुकमध्येच आहे. मी निराली पब्लिकेशनचं बुक आहे ते प्रेफर केलेलं आहे. सो त्या बुकमध्येच हे एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट इज मेजर्ड बाय व्हर्नियर कॅलिपर. ओके. इन्स्ट्रुमेंटचं नाव दिलेलं आहे व्हर्नियर कॅलिपर. इज 4.78. लेंथ तुम्हाला किती दिलेला आहे, लेंथ दिलेली आहे 4.78 सेंटीमीटर. इफ द लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर इज, लिस्ट काउंट पण दिलेला आहे, लिस्ट काउंट ऑफ वर्नियर किंवा नुसतं मी लिस्ट काउंट लिहितो इथं, लिस्ट काउंट इज इक्वल टू 0.01 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर. ओके. मी परत एकदा रिपीट करतो. द लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट मेजर्ड बाय वर्नियर कॅलिपर इज 4.78 सेंटीमीटर. इफ द लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर इज 0.01 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर. ओके. आता हे जे इन्स्ट्रुमेंटची नावं दिलेली आहेत त्याचे तुम्हाला लिस्ट काउंट माहिती पाहिजे. हे प्रॅक्टिकल झाल्यानंतर तुमचे ऑटोमॅटिक ते पाठ होऊन जातील, कायमच्या लक्षात राहतील. सो इथं त्यांनी ऑलरेडी तुम्हाला दिलेलंच आहे की या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट आहे 0.01 सेंटीमीटर आणि याच्या साईडने लेंथ मेजर केली ती 4.78 सेंटीमीटर आहे. सो या केसमध्ये आपण काय करायचं, याचं अगेन नोमेनक्लेचर करायचं आहे. कॅपिटल एल इज इक्वल टू 4.78 आणि जी एरर आहे ती केवढी असते, लिस्ट काउंट एवढी असते. सो डेल्टा एल इज इक्वल टू 0.01. सो हेच तुम्हाला असं सांगितलं असतं की ऑर्डिनरी स्केल आहे, या ऑर्डिनरी स्केलच्या साहाय्याने मेजर केली आहे. त्याचा लिस्ट काउंट तुम्हाला माहिती आहे की हे ऑर्डिनरी स्केल आहे ते किती मेजर करू शकतो, 0.1 सेंटीमीटरपर्यंत. सो इथं डेल्टा एल किती आला असता, 0.1 आला असता. किंवा आता आपण काय केलेलं आहे, व्हर्नियर स्केल हे यूज केलेलं आहे, याचा लिस्ट काउंट आहे 0.01. ओके. आणि नेक्स्ट सपोज तुम्हाला हे दिलं असतं की सेम लेंथ मेजर्ड बाय मायक्रोमीटर स्क्रू गेज, तर याचा लिस्ट काउंट किती आहे, 0.001 सेंटीमीटर आहे. सो या केसमध्ये डेल्टा एल किती आलं असतं, 0.001 सेंटीमीटर आलं असतं. सो इन्स्ट्रुमेंट कोणतं दिलेलं आहे मेजरमेंटसाठी त्याच्यावरून तुम्हाला लिस्ट काउंट ठरवता येतो, त्याचं जे डेल्टा एलची व्हॅल्यू आहे ती ठरवता येते. सो या केसमध्ये पण तुम्हाला काय विचारलं आहे, पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायला विचारलं आहे. सो अगेन पर्सेंटेज एरर इक्वल टू L divided by, sorry, delta L divided by L. So 0.01 divided by 4.78
इक्वल टू, हे जर तुम्ही पर्सेंटेज एरर विचारलाय सो मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर 100 असणार आहे. सो हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला असं मिळेल 0.209%. सो दिस इज युअर आन्सर. हे झालं पर्सेंटेज एरर. एकदम सिम्पल आहे, एकच फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी इथं सांगितलेलं आहे. सपोज जास्त फिजिकल क्वांटिटी जे आहे मल्टिप्लिकेशन किंवा पॉवर वगैरे असेल तर ऑलरेडी जे फॉर्म्युले बघितले आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड वन. मी रीड करतो एक्झाम्पल. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन द कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी हॅव्हिंग मास 23 plus minus 0.1 gram and moving with a velocity of 46 plus minus 0.2 centimeter per second. ओके, म्हणजेच काय सांगितलं आहे, कायनेटिक एनर्जी आपण काहीतरी याला सिम्बॉल देऊया, ई म्हणूया. कायनेटिक एनर्जी मध्ये तुम्हाला काय विचारले, एरर विचारलेले आहे. गिवन काय आहे, गिवन दिलेला आहे मास, गिवन आहे मास दिलेला आहे तुम्हाला 23 प्लस मायनस 0.1 ग्रॅम. ओके जी. आणि काय दिलेलं आहे, वेलॉसिटी दिलेली आहे. वेलॉसिटी गिवन वेलॉसिटी किती आहे 46 प्लस मायनस 0.2 सेंटीमीटर पर सेकंद. ओके, सो हे ग्रॅम आहे, हे सेंटीमीटर पर सेकंद आहे. सो हे कुठली सिस्टम ऑफ युनिट आहे, सीजीएस सिस्टम ऑफ युनिटमध्ये दिलं आहे. हे जर इथं केजी असतं, इथं मीटर पर सेकंद असतं, दॅट इज एस आय किंवा एम के सिस्टम ऑफ युनिट्स. सो हे तुम्हाला दिलेलं आहे. सो तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पण माहिती आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ई इक्वल टू 1/2 mv². ओके, हे 1/2 मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. यापैकी 1/2 हा जो फॅक्टर आहे हा कसा आहे, हा नंबर आहे. हा मेजरमेंटमध्ये एरर वगैरे याचा काही संबंध नाही हा 1/2चा. सो 1/2 आपण रिमूव्ह करणार आहे. सो आपण एरर कोणामध्ये येऊ शकते, मेजरमेंट ऑफ मास, ते दिलेलंच आहे तुम्हाला. मेजरमेंट ऑफ मासमध्ये एरर आहे ते दिलेलं आहे. मेजरमेंट ऑफ व्हेलॉसिटीमध्ये एरर येऊ शकते ते पण दिलेले आहे, गिवन आहे. सो इथं जे मास दिलेलं आहे याचं आपल्याला याचं नोमेनक्लेचर करूया. त्यापैकी मी असं लिहितो की एम इक्वल टू, एम काय असणार आहे, हे 23 असणार आहे, 23. देन डेल्टा एम, ओके, एरर इन मासच्या मेजरमेंटमधली ते आहे 0.1 किंवा डेविएशन. देन इथं वेलॉसिटी मी व्ही सिम्बॉल यूज करतो. व्ही इज इक्वल टू 46. देन डेल्टा व्ही इज इक्वल टू काय असणार आहे 0.2. तुम्हाला काय विचारलेलं बघा, हा मी 1/2 काढून टाकल्यानंतर फॉर्म्युला माझा असं मिळेल मला, ई इज इक्वल टू mv². तुम्हाला विचारलेलं आहे पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ कायनेटिक एनर्जीचं पर्सेंटेज एरर फाइंड आउट करा. कसं लिहिता येईल पर्सेंटेज एरर आपल्याला, ओके, डेविएशन ई डेल्टा ई डिवायडेड बाय ई मल्टिप्लाय बाय 100. याला काय म्हणणार आहे आपण, पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ कायनेटिक एनर्जी. तर दोन फिजिकल क्वांटिटीची मल्टिप्लिकेशन असेल तर आपण काय करतो, एररची ॲडिशन करतो. सो डेल्टा एम डिवायडेड बाय एम मल्टिप्लाय बाय 100 हे काय झालं, पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ मास झालं आहे. ओके, नेक्स्ट प्लस डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही मल्टिप्लाय बाय 100 हे काय झालं, पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ वेलॉसिटी. हे जे पॉवर आहे त्याचं काय करायचं मला ऑलरेडी सांगितलं, हे काय होईल इथं मल्टिप्लाय होईल. ओके, सो हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. डेल्टा एम बाय एम, डेल्टा एमची व्हॅल्यू आहे 0.1 डिवाइड बाय एम, एमची व्हॅल्यू आहे 23 मल्टिप्लाय बाय 100. ओके, प्लस 2 इंटू डेल्टा व्ही बाय व्ही, डेल्टा व्हीची व्हॅल्यू आहे 0.2, व्हीची व्हॅल्यू आहे 46 मल्टिप्लाय बाय 100. हे जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर सॉल्व केलं तर तुम्हाला असं मिळेल 0.435 plus 0.8696 equal to 1.304%. So percentage error in kinetic energy. So this is your answer. सो हे ऑलरेडी तुम्ही जे फॉर्म्युलेशन शिकलेलं आहात. फिजिकल क्वांटिटीची मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन करायची, पॉवर असेल तर ती पॉवर कुठे येईल, मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करा. इथून तुम्ही पुढं कॅल्क्युलेटर सॉल्व केला आणि अशा प्रकारे तुम्हाला काय मिळेल, पर्सेंटेज इन द मेजरमेंट ऑफ कायनेटिक एनर्जी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल फोर्थ वन.
Calculate percentage error in the measurement of density of cube if mass of the cube has 2% error and length has 3% error. इथं डायरेक्टली पर्सेंटेज एरर दिलेलीच आहे तुम्हाला. ओके, आपण काय करूया, सिम्बॉल असाइन करूया. डेन्सिटीला डी म्हणूया, डेन्सिटी. ओके, देन मासला एम सिम्बॉल देऊया आणि लेंथ आहे त्याला एल देऊया, लेंथला एल सिम्बॉल देऊया. ठीक आहे. सो तुम्हाला काय विचारलं आहे, पर्सेंटेज कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ डेन्सिटी ऑफ क्यूब. पर्सेंटेज एरर कशी लिहितात, डी. सो डेल्टा डी डिवायडेड बाय डी मल्टिप्लाय बाय 100 हे झालं पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. ओके, त्यासाठी तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय फॉर्म्युला आहे डेन्सिटी? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, मास अपॉन व्हॉल्यूम. पण व्हॉल्यूम तुम्हाला दिलेलं आहे का? डायरेक्टली व्हॉल्यूम दिलेलं नाही, लेंथ दिलेली आहे. म्हणजेच काय, असं एक क्यूब आहे आणि क्यूबची वन साईड काय आहे, एल आहे. तो सगळ्या साईड कशा असतील, एल असतील. लेंथ, विड्थ आणि हाईट सगळेच एल असेल. तर त्याचं व्हॉल्यूम किती असेल, लेंथ मल्टिप्लाय बाय हाईट मल्टिप्लाय बाय विड्थ, तर ते टोटल एल मल्टिप्लाय बाय एल मल्टिप्लाय बाय एल. सो व्हॉल्यूम किती येईल, एल क्यूब. सो 1/L क्यूब असेल. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचे, पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ डेन्सिटी फाइंड आउट करायचे. इक्वल टू, सर फिजिकल क्वांटिटीचे डिव्हिजन असेल तर काय करतो आपण, एररमध्ये ॲडिशन करतो. सो पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ मास कसं लिहिता येईल, डेल्टा एम डिवायडेड बाय एम प्लस, डिव्हिजन आहे तरी पण प्लस, मल्टिप्लिकेशन असेल तरी प्लस, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन इवन दो काही असेल तरी प्लस करतो आपण, प्लस पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ लेंथ. सो डेल्टा एल डिवायडेड बाय एल मल्टिप्लाय बाय 100 पर्सेंटेज आहे. सो 100 मल्टिप्लाय होईल बोथ ठिकाणी. सो हे जे पॉवर आहे क्यूब ते काय होईल, इथं मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. ओके, सो हे काय आहे, पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी. आता गिवन काय काय बघा, गिवन त्यांनी काय म्हटलंय, मास ऑफ पर्सेंटेज एरर इन द मास ऑफ क्यूब इज 2%. पर्सेंटेज एरर इन द मास ऑफ क्यूब म्हणजे हे टोटल ब्रॅकेटची व्हॅल्यूज दिलेली आहे, 2% दिले त्यांनी ऑलरेडीच. पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ मास डायरेक्टली दिलेला आहे. सो प्लस 3 मल्टिप्लाय बाय पर्सेंटेज एरर म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेटचे व्हॅल्यू. पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ लेंथ इज 3%. पर्सेंटेज ऑलरेडीच त्यांनी दिलेला आहे. सो 2 प्लस दिस 3 मल्टिप्लाय बाय 3 9. सो काय येईल तुम्हाला, 9 + 2 11. So 11%. This is your answer. Okay, thank you.